आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर. जगाच्या एक पाऊल पुढे. आपण बघू शकता उमरी ते परसोडी रोडला फार मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि ह्या खड्ड्यांमुळे प्रवाशांना फार मोठा कमालीचा त्रास सहन करावा लागतो. एका दिवशी फार मोठा अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. आणि आता ह्या रोडनी एक ट्रॅक्टर सुद्धा जात आहे. तर आपण बघू शकता. भाऊ काय सांगाल? मला तर गरज आहे मोठी परेशानी आहे रोडला जाण्याची. उमरी ते साकोली. तुम्ही प्रॉपर कुठले? फडसोडी. तुमच्या परसोडीचे सरपंच कोण आहेत? जयश्री पर्वते. त्यांनी ह्या रोडची काही तक्रार नाही केली का प्रशासनाला? मालूम नाही का केली का नाही केली का. नागरिकांनी तक्रार नाही केली का? केली नाही का नागरिकांना केली. मग रोड सरपंचाने करायला पाहिजे ना. रोड व्हायला न होण्याला कारण काय आहे? काय माहीत काय आहे त्याच्यात. तर अशा पद्धतीने आपण बघू शकता ह्या रोडाला फार मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. आज आपल्यासोबत एक टू व्हीलरवाला सुद्धा जात आहे. भाऊ काय सांगाल या रोडाबद्दल? कुठला आहे, नागरिकांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसापासून सायकल आहे माझी उभी. सायकल हा मोबाईल पडला माझा. एवढं गड्डा आहे. थांबा ना भाऊ एक मिनिट. खड्डा आहे. तर आपण बघू शकता फार मोठ्या प्रमाणात ह्या रस्त्याने वाहतूक आहे आणि वाहतूक असून सुद्धा ह्या रोडाला फार मोठे खड्डे पडलेले आहेत. परंतु प्रशासनाने संपूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि येथील नागरिकांची हीच फार मोठी समस्या आहे आणि मागणी आहे की ह्या रोडाचं बांधकाम लवकरात लवकर करण्यात आहे. आपण बघू शकता. आता टू व्हीलरची इथं गोष्ट सोडत परंतु एक सायकलवाला सुद्धा इथं आमच्या समोर उभा आहे आणि त्याचा मोबाईल सुद्धा पडलेला आहे आणि फुटलेला आहे. भाऊ काय सांगाल? काय म्हणायचं आहे, त्या रोडवाल्याला सुधारण्याची कोशिश करणे पाहिजे की सुधारले पाहिजे. हे ते अपेक्षा आम्ही करत आहोत का? असं बरोबर आहे का त्यांचा? तुम्ही प्रॉपर कुठले? सोनला. चला ठीक आहे भाऊ. तर हे संदर्भ होते. आता आज आपल्यासमोर एक ट्रक येत आहे. आपण बघू शकता आणि या ट्रकला होते किती मिनिटं झाली? अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.